आता पण तर तुम्ही एका प्राधिकरणाचा आवाका केबिनला मोठा बसून आहे. एका कॉम्प्युटरवर बसून तुम्ही जगात संपर्क करता. प्रश्न जागेचा नाही, तुमच्या मनात मुंबईतल्या मध्यमवर्गीयासाठी मराठी माणसांसाठी जागा किती आहे ते महत्त्वाचं आहे. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनात निश्चितच संवेदना आणि खूप जागा या मुंबईच्या विकासासाठी आणि इथल्या माणसासाठी आहे. मला असं वाटतं की एक आशेचा किरण त्या लोकांसाठी आहे ज्यांच्या जमिनी किंवा ज्यांचं घर हे सध्या माझं आव्हान असेल आपल्या माध्यमातनं सगळ्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांना ज्यांच्या 25-30 वर्षाची इमारती झाल्यात, की आपण धाडसाने पुढे या. सरकार आपल्या मागे आहे, बँक फंडिंग करायला आपल्या सोबत आहे. त्याच्यामुळे ही बिल्डरशाही जी चालली, बिल्डरशाही जर आपल्याला उखडून टाकायची असेल, आपला काय बिल्डरशी वाद नाही आहे, पण बिल्डरशाहीच्या माध्यमातनं वेठीसाच त्या ठिकाणी सभासदांना धरलं जातं, प्रकल्प रखडतात, भाडी मिळत नाहीत. याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीच्या सुरक्षितता आहेत. आणि त्याच्यामुळे जिथे आपण सुरक्षित दिसतोय, जिथे आपल्याला राजाश्रय दिसतोय, पाठबळ दिसतंय, त्या स्वयं पुनर्विकासाच्या मोहिमेत सहभागी व्हा आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या अभियानाला आपण साथ द्या, अशी पण जय महाराष्ट्राच्या माध्यमातून वृषाली माझी विनंती राहील. नाही, नक्कीच मला असं वाटतं हा जो ज्यांनी ज्यांनी हा पाहिला आहे की आणि यापुढे याच्या ज्या पद्धतीनं आपण बातमी लोकांपर्यंत पोहोचत असतो, त्यानंतर मला नक्की खात्री आहे की जितकी माणसं सध्या अनेक वर्षानुवर्ष त्या जुन्या इमारतीमध्ये खितपत आहेत, पार्ल्यामधल्या अनेक इमारती मी पाहिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये असं वाटतं की हे कधी कोसळेल सांगता येत नाही. तिथले जे रहिवाशी आहेत त्यांचं म्हणणं असतं की डोळे मिटायच्या आधी तरी किमान आम्हाला नवीन घर पाहायला मिळून दे, की आम्हाला पाहायला मिळेल की नाही. आणि महापालिका संबंधित यंत्रणा नोटीस पाठवतात, त्यांना घर खाली करायला लावतात, पुढे ते कुठे जातात, जगतात, मरतात कोण बघत नाही. म्हणजे त्यांना नोटीस पाठवून घरातना बाहेर काढा, बिल्डिंग पडेल, अरे पण ती परत उभी कशी राहणार, त्याचं काय नियोजन आहे? तर त्याचं नियोजन सेल्फ डेव्हलपमेंट.